विजय हा 45 वर्ष जुना रिअल इस्टेटमध्ये असणारा डेव्हलपर आहे. पण डेव्हलपर शब्दापेक्षा आहे ना, मला अजून एक सांगावंसं वाटतं की डेव्हलपरच्या आधी आम्ही हार्डकोअर इंजिनिअरिंग कंपनी आहोत. कारण आमच्याकडे 800+ इंजिनियर इन हाऊस आहेत. त्यामुळे काय होतं, ऑन टाईम डिलिव्हरी, स्पीड कन्स्ट्रक्शन, 0 डिफेक्ट आणि 100% मिळते ती क्वालिटी. आणि हे सगळं आम्ही करू शकतो बिकॉज ऑफ इन हाऊस कन्स्ट्रक्शन अँड इन हाऊस इक्विपमेंट्स. या गोष्टींमुळे कोथरूड म्हणजे पुण्याचा एकदम मध्यभाग म्हणायला हरकत नाही. आणि संस्कृती प्लस मॉडर्न ॲम्युनिटीजनी सुसज्ज असा विस्तारित झालेला आणि विकसित झालेला पोर्शन म्हणजे कोथरूड, ज्यामध्ये मोठे मोठे रोड, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, चांदणी चौक आणि नुकत्यानेच उभी राहिलेली आपली मेट्रोसुद्धा, जिथे संध्याकाळी 7 वाजले ना की MIT टेकडीवर फिरायची येणारी मजा आणि मित्रांबरोबर जायचं म्हटलं की छानसे रेस्टॉरंट्ससुद्धा बरं का. आणि या कोथरूडमध्ये ना अजून एक चेरी ऑन द टॉप म्हणतात ना, तशी एक गोष्ट करते आहे. ही गोष्ट म्हणजे विलास जावडेकर डेव्हलपर यांनी प्रतीकनगर ही सोसायटी रिडेव्हलपमेंटला घेतली आहे. रिडेव्हलपमेंटची प्रोसेस एवढी फास्ट होती की एका वर्षातच आता बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होईल. आणि हे सगळं करत असताना आपल्या लोकांना एकत्र घेऊन जायचं आहे, प्लस नवीन येणाऱ्या लोकांनाही त्यांच्यामध्ये सामावून घ्यायचं आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये मला आवडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, ती म्हणजे को क्रिएशन. शब्द फार छोटा आहे पण पॉवरफुल शब्द आहे बरं का. को क्रिएशन करत असताना बऱ्याच प्रतीकनगरच्या लोकांशी आमचा संबंध आला आणि यातून कळालं की प्रतीकनगरची लोकं फार जगभर फिरलेली आहेत, जगभर नातेवाईक पण आहेत. आणि अशा लोकांबरोबर को क्रिएशन करताना मिळालेले इनपुट्स हे फार अमेझिंग आहेत. त्यांच्याकडून आपण ज्या गोष्टी काही त्यांनी 35 वर्षात मिस केल्या, ज्या गोष्टी त्यांना काही आवडल्या, त्या गोष्टींची ना पूर्ण मांडणी करून घेतली. जसं आपण म्हणतो की घरात देवघर पाहिजे, दाराला तोरण लावायला छोटे हुक पाहिजेत, आमचं किचन हे आउटसाईड फेसिंग असेल तर आम्हाला लाईट आणि व्हेंटिलेशन छान राहील. आजींनी सांगितलं की टॉयलेट्स जर सिनियर सिटीजन फ्रेंडली बनवलं तर आम्हाला फार छान वाटेल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, आपण घरामध्ये आहेत ना करून दाखवल्यात. रिडेव्हलपमेंटला जात असताना आम्ही 2-3 गोष्टींचा विचार नक्कीच केला आहे की आजूबाजूला पण नक्कीच पुढे मागे रिडेव्हलपमेंट होणार आहे. पण ही रिडेव्हलपमेंट होत असताना PKCच्या लोकांना कुठलाही व्ह्यू ब्लॉक होऊ नये म्हणून आम्ही बोथ साईड ॲम्युनिटीज दिल्यात. या ॲम्युनिटीज देत असताना लाईट आणि व्हेंटिलेशनचा पण आम्ही विचार केला आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्याला पुढे जाऊन नक्कीच फायदा होणार आहे. प्रतीकनगर हा मोठा लँड पार्सल आहे. मोठा लँड पार्सल म्हटलं की मिळणार आहेत खूप साऱ्या ॲम्युनिटीजसुद्धा. इथे आम्ही 50+ ॲम्युनिटीज देतो आहे. कोथरूड म्हटलं की आजी आजोबांचं पण कोथरूड आणि हाय माय फ्रेंड्स यांचंसुद्धा कोथरूड बरं का. ह्या सगळ्यांचं वास्तव्य या सोसायटीत होणार आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी ॲम्युनिटीज पण तशाच पाहिजेत ना. आजी आजोबांसाठी मंदिर पाहिजेच, पण मंदिराबरोबर पुढे येणारे जनरेशन आहे त्यांना क्लब हाऊस पण पाहिजेच ना. पण किती सुंदर केलं आहे बघा. ॲम्युनिटीज 4 पोर्शनमध्ये डिवाईड केल्या आहेत. आम्हाला को क्रिएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे इनपुट आलं होतं ना, ते आलं होतं की तुमच्या सगळ्या ॲम्युनिटीज जमिनीवर ठेवा, कारण जमिनीशी नातं राहिलं पाहिजे. सगळ्या ॲम्युनिटीज पोडियमवर ठेवू नका. आम्ही सगळं ऐकलं आणि जमिनीवरच्या ॲम्युनिटीज ह्या जमिनीवरच ठेवल्या. आमच्याकडे लँडस्केप ॲम्युनिटीज आहेत, टॉडलर्स एरिया, सिनियर सिटीजन एरिया, किड्स प्ले एरिया, चिटचॅट एरिया आहेत. आजी आजोबांना लागणारं मंदिरसुद्धा आमच्याकडे टेरेसवर 28व्या मजल्यावर छान ॲम्युनिटीज आहेत. क्लब हाऊसही खूप मोठा आहे आणि बिल्ट इन ॲम्युनिटीज, ज्याच्यामध्ये डॉक्टर ऑन कॉल, इंडोर स्पोर्ट्स, वर्क फ्रॉम होमची जागा, घरात फंक्शन असेल तर गेस्टसाठी लागणाऱ्या गेस्ट रूम्स, याही ॲम्युनिटीज आपण इथे दिलेल्या आहेत. सोसायटीच्या एंट्री गेटला आपण बऱ्याच साऱ्या ॲम्युनिटीज देतो आहे. सिक्युरिटी केबिन आहेत, ड्रायव्हर्स असतात त्या ड्रायव्हरसाठी लागणारे रेस्टरूम्स आहेत. त्यानंतर स्कूल व्हॅन पिकअप ड्रॉपसाठी असणारी जागा आहे. आणि ग्रँड एंट्रन्स लॉबीमुळे ना बिल्डिंगची शोभा जास्तच वाढते. प्रत्येक घरटी कोथरूडमध्ये 2 गाड्या आत्ता सध्या तर आहेच आहेत.
या सगळ्यांचा विचार करून आपण खूप इनफ कार पार्क्स आणि टू व्हीलर पार्किंग हे दिलेले आहेत. फ्युचरचा विचार करून आम्ही EV कार पार्क स्टेशन तर दिलेलेच आहेत. प्रत्येक घरात कोथरूडमध्ये कुठे ना कुठे घरटी एक छोटा मेंबर असतोच, कॅट और डॉग. मग त्यांच्यासाठी काय, मग पेट फ्रेंडली एरियाही आपण इथे दिलेला आहे. प्रतीक नगरमध्ये ना खूप छान हिरवळ आहे, झाडी पण आहे आणि या 30-35 वर्ष राहणाऱ्या लोकांची त्या झाडांवर त्यांच्या लहान लेकरांसारखी माया करतात ते. म्हणून आम्ही ती लेकरं तुमची परत तुमच्या नवीन वास्तूमध्ये रिप्लांटेशनही करणार आहे. त्यामुळे जुन्या लोकांची त्यांच्याबद्दल असणारी आत्मीयता आणि प्रेम हे तसंच दिसणार आहे आणि नवीन लोकांना तेच झाड परत, तीच सावली आणि तोच वारा इथे देणार आहे. घराच्या आतमध्ये सगळ्यांसाठीच पारंपरिक म्हणलं तर देवघर, पण नवीन युगासाठी वर्क फ्रॉम होमची जागा, या सगळ्यांची सांगड घातली आहे. म्हणजे किती फ्युचरचा विचार करून बनवलेला प्रोजेक्ट आहे बघा ना. अशा या प्रोजेक्टमध्ये 50+ ॲम्युनिटीज, सुंदर असं एलिव्हेशन, मेट्रो स्टेशनपासून जवळ, हवेशीर व्हेंटिलेशन असणारे दोन्ही बाजू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथरूडच्या मध्यभागी प्रोजेक्ट आहे. तर प्रोजेक्ट पण कसा आहे ना, कोथरूडला शोभेल असाच पाहिजे की नाही. भेटूया तर मग प्रतीक नगरला.